वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या या ऑनलाईन अशा प्रांगणामध्ये चालू असलेली श्री स्वामी समर्थ महाराज यांची परम पावन अशी ही कथा आणि खरंच ही कथा काही आपण श्रवण करत आहात तर ही कथा आपल्या जे काही मनातील इच्छेमुळे आपल्या मनामध्ये या कथेविषयीची आत्मीयता आहे आणि त्या आत्मीयतेमुळे सुंदर अशी कथा सगळं काही प्रयोजन याचं होऊ शकलं। दत्तगुज वाहिनी म्हटलं की नावामध्येच गूढता आहे, रहस्य आहे की दत्तप्रभू आणि त्या दत्तप्रभूंचं रहस्य ज्या ठिकाणी उलगडलं जातं त्याला दत्तगुज वाहिनी असं म्हणतात। आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की आम्हाला दत्तप्रभूंचं गुज हे समजावून घ्यायचंय, दत्त महाराजांविषयी आम्हाला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचंय, तर ते दत्तगुज वाहिनीवरती आल्याशिवाय राहत नाही, वेळात वेळ काढतातच। पण महाराज आम्हाला तुमचीच कथा श्रवण करायची आहे। मी तसा मोठा कोणी नाही, संत चरण रज संतांच्या पायाची धूळ ही सुद्धा माझी पात्रता नाही महाराज। जेवढं काही कार्य आपलं चालू आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे, दत्तप्रभूंच्या कृपेमुळे। आणि म्हणून जीवनामध्ये संत येणं ही एक भाग्याचं लक्षण मानलं जातं, भाग्याचं लक्षण। ज्यावेळेस तुमच्याकडे संत येतात, तुम्हाला आशीर्वाद देतात, समजून घ्या तुमचं भाग्य उदयाला आलं। परंतु जीवनात सत्संगती नाहीये, साधूची संगती नाहीये, जीवनात कुठलीही सज्जनांची संगती नाही। जीवन जगतोय पण मानवी जीवन जगत असताना जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो तो म्हणजे सद्विचार, सत्संगती। संगत जर चांगली असेल
तर जीवन घडतं महाराज. आणि संगत जर बिघडली तर जीवनाचा नाशच व्हायला वेळ नाही लागत. ढेकून माहितीये ढेकून, आता ढेकणं राहिली नाही. पूर्वीच्या काळात ढेकून असायची. उशी खाली, गादी खाली, झोपण्याच्या अंथरुणावरती पहिले ढेकणं असायची. मच्छरासारखीच एक जात कीटक. आणि तो ढेकून ज्यावेळेस हिरा, रत्न आहे हिरा, हिरा असं कठीण रत्न आहे. कोहिनूर हिरा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात कठीण रत्न आहे हिरा. आणि कोळशाच्या खाणीमध्ये सापडतो बरं की हिरा. ही विशेषता हिऱ्याची. आणि त्या हिऱ्याची संगत जर त्या ढेकणासोबत आली महाराज, हिरा सुद्धा पगळतो, वितळतो. संगत याला कारणीभूत. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला मोठं व्हायचंय, की जीवनामध्ये तुम्हाला स्वतःचं पतन करून घ्यायचंय, तुम्हाला पडायचंय खाली, की उंच गगन भरारी घ्यायची. त्यासाठी तुमचा सहवासात कोण आहे, तुमच्या संगतीमध्ये कोण आहे, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि म्हणून दत्तगुरु वाहिनीच्या संगतीमध्ये जर राहाल तर स्वामींची कथा ऐकायला मिळेल, दत्तप्रभूंचं तत्वज्ञान ऐकायला मिळेल, जीवनाला कलाटणी भेटेल. संपलंय, सगळं संपलंय जीवनामध्ये, काही एक उरलं नाही महाराज, काहीच उरलं नाही आता. आणि अशा वेळेस एकच मार्ग उरतो, आणि त्या मार्गाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. एकच, फक्त एकच, दुसरा मार्ग नाहीये. शेवटचा अंतिम एकच आपला असा एकच मार्ग श्री स्वामी समर्थ. तिथेचा डोकं ठेवा, कल्याण होईल, मार्ग सापडेल, मार्गदर्शन मिळेल. पण काही काही भाविक अशी जगामध्ये संत जवळ आहेत, सज्जन जवळ आहेत, ते लाभ नाही घेत. घेणारे वेगळे असतात, दुसरे असतात. परंतु एक वर्ग असा आहे, संत जवळ असताना सुद्धा ते स्वतः त्या संतांच्या चरणांचा, त्यांच्या बोध अमृत वचनांचा लाभ नाही घेत महाराज. परंतु त्या संतांना त्रास कसा देता येईल, त्या संतांचा छळ कसा करता येईल, त्या संतांना अपमानित कसं करता येईल, याच्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी या समाजामध्ये असतात. भलं तुम्हाला संतांची सेवा नसेल जमत, नका करू. संत रुसत नाहीत तुमच्यावरती, संत तुम्हाला शाप देत नाहीत. नसेल जमत तुम्हाला संतांची सेवा, नका करू. नाही तुम्हाला संतांनी सांगितलेलं ऐकावं वाटत, नका ऐकू. नाही आवडत त्यांनी सांगितलं, नका ऐकू. परंतु संतांची निंदा करू नका, संतांचा अपमान करू नका. स्वतःची विद्वत्ता, महान असाल, पंडित असाल, चतुर असाल, परंतु संतांचा महिमा वेगळा आहे महाराज. त्यांच्या पुढे गर्वाने आठ पद्धतीने जाऊन त्यांनाच अपमानित करण्याचा हेतू मनामध्ये ठेवू नका. आणि म्हणून हीच कथा आहे आजची स्वामींच्या चरित्रामध्ये. संतांचा अपमान करू नका. संत साक्षात भगवंत स्वरूप असतात. आणि संतांनी जर तुमचा छळ जर केला ना महाराज, त्यांच्या जर मनात आलं याला शिक्षा करायचीच आता, तर तुम्ही कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही, तेवढे हाल होतील. कारण की साक्षात भगवंताचा अवतार म्हणजे संत आहे. भगवंताचा या ठिकाणी सहवास तुम्हाला पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटतं. भगवान श्री विष्णूंनी यावं, दर्शन द्यावं. महाराज भगवान विष्णू आले, हातामध्ये गदा आहे, सुदर्शन चक्र, एका हातात शंख आहे, एका हातामध्ये कमलाचं पुष्प आहे, डोक्यावरती सुंदर असा मोर मुकुट आहे. आणि असे भगवान विष्णू जर तुमच्या समोर आले, तुम्ही खरंच विश्वास ठेवता? आणि चुकलं तर भगवान विष्णूंच्या हातामध्ये गदा आहे महाराज. त्यांनी पाठीत घातलेली गदा तुम्हाला सहन होईल
एवढी पात्रता आहे तुमची नाही. आणि म्हणूनच भगवंत येतात ते संत रूपाने येतात, तुम्हाला आम्हाला जाग करण्यासाठी येतात. आणि म्हणून मुखाने संतांचं नाव घ्या, मुखाने श्री स्वामी नामाचं कीर्तन करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. निंदा नका करू, त्यांची अपमान नका करू. कानाने स्वामींची कथा ऐका महाराज. असेल पटत नका ऐकू, ऐकाच असं नाही, परंतु कल्याण जर करून घ्यायचं असेल, ज्यांना स्वतःच कल्याण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही कथा आहे, ही ध्यानात घ्या. त्यांनी स्वामींची कथा ऐका, तरच कानांचा खऱ्या अर्थाने शोभा आहे. स्वामींच्या चरणाची षोडोपचारी पूजा करा. या मनाने, या देहाने, मानस उपचाराने जशी जमेल तशी स्वामींच्या चरणाची पूजा करा. आणि एवढं सगळं जर तुम्ही कराल, एकच सांगतो, मुखाने नाम श्री स्वामी समर्थ, कानांनी दत्तगुरु वाहिनीवरती सध्या चालू असलेली ही कथा, श्री स्वामींची कथा, त्यांचं चरित्र ते श्रवण करायचं कानांनी. आणि मनाने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची, भक्तिभावाने षोडोपचारी चरणांची पूजा करा, पंचोपचारी करा. थोडस जल, थोडीशी फुलं पाहिजे, बडी साखरेचा नैवेद्य जरी दाखवला, पण भक्तिभावाने स्वामी प्रसन्न होतात महाराज. आणि एवढं सगळं जर तुम्ही केलं ना, तर स्वामी चरित्रकार असं म्हणतात, तुम्हाला तीर्थाला जाण्याची गरज नाही. कशाला जातो काशीला, कशाला जातो वाराणसीला, कशाला जातो हिमालयामध्ये हे बद्री केदार पाहण्यासाठी? अरे साक्षात भगवंत अक्कलकोट निवासी स्वामी महाराज तुझ्या घरी चालत येतील. तुला गरज नाही पुढे जाण्याची. न लगती सायासीचा अभिमानंतर सुखी येतो घरा नारायण. ते नारायण स्वरूप साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज दत्त अवतारी महात्मा दिगंबर यतिवर्य ते तुझ्या घरी येतील. तुला तीर्थाला जाण्याची गरज नाहीये, तुला योग अभ्यास करण्याची गरज नाहीये, तुला होम हवन करण्याची गरज नाहीये. सर्व या दुस्तर गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या तू सोडून दे. ज्या अवघड अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना भक्ती मार्गातील, त्याचं अवडंबर प्रदर्शन कालच्या कथेमध्ये आपण सांगितलं. सोडून दे या गोष्टी. सोपं आणि सोपं जर काय असेल तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ नाम मंत्राचा जप. आणि हा मंत्र जप ज्यावेळेस करशील त्यावेळेस तुमच्याही मनामध्ये येईल, महाराज काय घडेल, कशामुळे तुम्ही एवढं तळमळीने सांगतात, काय मिळेल आम्हाला? श्री स्वामी समर्थ म्हटल्याच्या नंतर 4 प्रकारचे पुरुषार्थ आपल्या धर्मामध्ये सांगितले. 4ही पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतील महाराज. अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे. आणि म्हणून ही कथा ऐकायची. दुःखातून तुम्हाला मुक्ती मिळेल स्वामींची कथा ऐकल्याच्या नंतर. बोध मिळेल, जीवनाचा मार्ग मिळेल, जगाला आनंदाने, दुःख मुक्त होईल, पुन्हा जन्मच नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, वासनाच नाही, एकच ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. एवढीच काय ती आशा. आणि मग त्याला कसा आलाय जन्म महाराज. आणि म्हणून स्वामींची कथा ऐका, स्वामींचं नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आलेले आहेत. आणि श्रीमंत श्री मालोजी राजे त्या काळचे अक्कलकोटचे राजे होते, राज्य पदाधिकारी होते. अक्कलकोटच्या राजगादीवरती ते विराजमान होते. असे ते मालोजी राजे. आणि या मालोजी राजांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिले. ही कथा आपण मागच्या भागामध्ये पाहिली, मागच्या कथेमध्ये कालच्या दिवशी आपण ती पाहिली. आणि स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेने स्वामी महाराज राहिले बरं का. स्वामींना हुकूम जबरदस्ती चालतच नाही. परब्रह्म आहेत ते, त्यांचा जगावरती हुकूम चालतो. तुम्ही आम्ही कोण स्वामींना ताब्यात घेणार? अरे आपल्या मनावरती ताबा नाही महाराज. आपण जगावरती काय ताबा मिळवू शकतो?
आपली बायको आपलं ऐकत नाही, आपली मुलं आपली ऐकत नाहीत, आपण स्वामींवरती ताबा करायला चाललो. कुठे आहेत आपण? आपला विचार, या सगळ्या गोष्टी पडताळून पाहाव्यात. आपली पात्रता काय, मी कोण आहे? अगदी हा सोपा प्रश्न आहे. स्वतःला कधीतरी विचारून पहा आणि मग जगावरती हुकूमत गाजा. स्वच्छने अक्कलकोटला राहणारे श्री स्वामी समर्थ महाराज, चोळप्पाची दृढ भक्ती स्वामी महाराजांवरती, आणि तो चोळप्पाचा भक्तिभाव पाहिल्याच्या नंतर आता स्वामी महाराजांना जावंसं वाटत नाही त्या ठिकाणावरून, नाही जावंसं वाटत. स्वामी त्या चोळप्पाच्या घरी राहतायत आणि चोळप्पाची जन्मोनजन्मीची पुण्य आहे. खरंच जन्मोनजन्मीची पुण्य आहे की साक्षात परब्रह्म चॉईस करतायत, पसंत करतायत. कुणी कोणाला आवडत नाही महाराज विनाकारण. काहीतरी धागेदोरे असतात, काहीतरी ऋणानुबंध असतात महाराज. चोळप्पाची भक्ती एवढी मोठी पूर्वपुण्य आहे काहीतरी. चोळप्पाच साक्षात परब्रह्म, गरीबी चोळप्पा बर का, कामाला जाणारा एक नोकरदार आहे. नोकरीसाठी घर सोडून दिवसभर तिकडे आबाड कष्ट करणारा चोळप्पा आहे. गरीब आहे परिस्थिती, घरची श्रीमंत नाही, पण मनाने श्रीमंत. स्वामींना मनाने श्रीमंत लागतो, धनाने नाही महाराज. आणि म्हणून त्या चोळप्पाच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज राहतायत. जन्मोनजन्मीची ती पुण्याई चोळप्पाची कामा आली आणि परब्रह्म साक्षात घरामध्ये अवतरलं. अहो, जे वैकुंठामध्ये राहणारे आहेत, अष्टमहासिद्धी ज्यांच्या दासी आहेत, दासी नवनिधी सेवेसाठी तत्पर आहेत, आणि असे वैकुंठात राहणारे भगवान श्री विष्णू, तेच दत्त आणि तेच या कलियुगामध्ये अक्कलकोट नगरामध्ये अवतरित होतात श्री स्वामी समर्थ या रूपाने. चोळप्पा निर्धनी, गरिबी पाहत नाहीत महाराज, श्रीमंती पाहत नाहीत. स्वामी घरी येतात, मोकळ्या हाताने नाही येत महाराज. संत येतात, काहीतरी देण्यासाठी येतात महाराज. आणि म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज आले, लक्ष्मी आली, बरकत आली, पैसा आला घरामध्ये. चोळप्पा श्रीमंत झालेला आहे. लक्ष्मी घरामध्ये पाणी भरते. चोळप्पाची भक्ती दिवसेंदिवस स्वामींवरती जडलेली आहे. पण स्वामी ते चोळप्पाच्या घरी लक्ष्मी घेऊन आले. चोळप्पाच्या घरामध्ये आशीर्वाद स्वरूपामध्ये धन दौलत बरकता यश कीर्ती सगळं काही चोळप्पाला स्वामींनी देऊन टाकलं. मग साहजिकच भक्ती खरी आहे किंवा खोटी आहे पडताळून पाहण्याचा अधिकार सुद्धा स्वामींना आहे ना महाराज, बरोबर. आपण एखाद्याला एखादी वस्तू देतो आणि दिल्याच्या नंतर तो ती वस्तू कशी सांभाळतो याची परीक्षा घेण्याचा अधिकार, ज्याची मालकी हक्क आहे त्या वस्तूवरती, त्याला आहे ना महाराज. त्याच पद्धतीने चोळप्पाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी पाहिजे ते दिलं. आणि त्यामुळं त्या चोळप्पाची भक्ती नेमकी कशी आहे, खरी आहे की खोटी आहे. भक्तीमध्ये ते गौड बंगाल तर नाही, ते काळ बेंद्र तर नाही, भक्तीमध्ये काही उणीव तर नाही, भक्ती भावामध्ये कुठे काहीतरी कमी तर नाही. हे पडताळून पाहण्याचं अधिकार स्वामी महाराजांना आहे बरं. आणि म्हणून अनेक परीक्षा स्वामी समर्थ महाराज त्या चोळप्पाची घेतात, अनेक वेळा परीक्षा घेतात, अनेक वेळा परीक्षा घेतात. भक्ती करणं एवढं सोपं वाटलं तुम्हाला? अनेक वेळा परीक्षा घेतात त्या चोळप्पाची, परंतु चोळप्पा प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो. स्वामींची सेवाच तेवढी तळमळीने चोळप्पा करत होते. चोळप्पा
एवढ्या भक्तिभावाने तेवढ्या शुद्ध अशा अंतःकरणाने स्वामींच्या चरणावरती तन्मयतेने मोठ्या श्रद्धेने विनम्र भावाने ते लीन होत होते महाराज. असे चोळप्पा होते. कधीच कंटाळ केल्याने चोळप्पाने कधीच कंटाळ केल्याने स्वामी सेवेचा. स्वामींनी सांगावं आणि चोळप्पाने ऐकावं. सुंदर अशा प्रकारचा हा अनुभव चोळप्पाला स्वामी सेवेचा आणि त्या भक्तिभावाचा स्वामींना सुद्धा त्या चोळप्पाचा असा दुहेरी भक्तिभाव, भगवंताचंही भक्तावरती प्रेम आणि भक्ताची सुद्धा भगवंतावरती श्रद्धा. इथे प्रश्न असा आहे, बहुधा होतं असं बरं का, बऱ्याच वेळा असं होतं की पती एखाद्या घरामध्ये भक्तिप्रिय असतो. भक्ती करायला त्याला आवडते, देवधर्म त्याला आवडतो, पोथी आवडते, पारायण आवडतं, दत्तगुरु वाहिनीवरती स्वामींची कथा ऐकायला आवडते. त्याच वेळेस याची जी पत्नी असते ती म्हणते, काय ते स्वामींची कथा ऐकताय, काय ती दत्तगुरु वाहिनी ऐकताय, काय स्वामींचं पारायण करताय, श्री स्वामी समर्थ, उठलं बसलं रात्र दिवस, एकतर दिवसभर घरी नसता, कामाला जाता, नोकरीला जाता, शेतामध्ये जाता, इकडून तिकडून घरी येता, तर काय ते आले की लगेच तोंड हातपाय धुतले, देवघरापुढे बसले की श्री स्वामी समर्थ नाम मंत्र जप चालू, मंत्र जपाचं युनिट लावले, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काय ते मंत्र जपाचं युनिट लावून देतात, स्वामींची गाणी लावतात, स्वामींचे आरती करता, स्वामींचं गुणगान गाता, पारायण करता. घरामध्ये तुमचं लक्षच नाही, फक्त स्वामी आणि स्वामी. महाराज घरामध्ये लक्ष द्यावं. पती पत्नी यांनी एकमेकांच्या सहवासामध्ये असताना एकमेकांच्या मनात ज्या इच्छा असतात त्या पूर्ण कराव्या, हे एकमेकांचं कर्तव्यच. आपल्या मुलांवरती संस्कार करावे, त्यांचा अभ्यास घ्यावा, हे सुद्धा त्या वडिलांचं कर्तव्यच. परंतु हे करता करता भक्ती करावी. हाती उद्योगाचे साधन, मुखी राम नाम चिंतन, हे आपल्या संतांनी सांगून ठेवलेली शिकवण महाराज. आणि म्हणून बहुधा बऱ्याचशा घरामध्ये परिस्थिती असते की भक्ती करत असताना ती पत्नी त्या पतिदेवाला आडवी येते. काय सारखं सारखं तुम्ही भक्ती करता, सारखं सारखं ते नामस्मरण करता, आपण संसारिक आहेत. असं बऱ्याच ठिकाणी असं घरांमध्ये होतं. काही ठिकाणी पत्नी धार्मिक असते, पतीला आवडतच नाही. पत्नी जर स्वामींच्या दरबारामध्ये गेली, स्वामींच्या मंदिरामध्ये जर गेली ना, हा जाणारच नाही आतमध्ये. हा त्या स्वामींची जी काही मंदिराची तटभिंत असते, त्या भिंतीच्या बाहेरच थांबेल, मोबाईल पाहत बसेल, एखाद्या मित्राला फोन लावेल, कुठं बसायचं मग, तू चकना घेऊन ये, मी खांबा घेऊन येतो. ती बिचारी इकडं होत ना असं. आणि ही परिस्थिती आहे. आणि दोघही भक्तिमान असणं, दोघांनाही स्वामींची भक्ती आवडणं, भगवंताची भक्ती करायला आवडणं. महाराज दुग्ध शर्करा योग म्हणतात. दुधामध्ये साखर पडावी इतकं तो गोड संसार असतो महाराज. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल, का महाराज तुम्ही एवढं सांगताय, चोळप्पाचं विवाह वगैरे झालेला असेल? हो नक्कीच, चोळप्पाचं लग्न झालेलं होतं, संसारिक होते चोळप्पा. परंतु चोळप्पाची जी पत्नी होती ना महाराज, ती फार गुणवान होती, गुणवती होती. आणि ती चोळप्पाची पत्नी महान अशी पतिव्रता होती. पतिव्रता तिला म्हणतात महाराज, जी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला चक्रा मारते, प्रदक्षिणा करते आणि वर्षभर मात्र त्या नवऱ्याला खाऊका ठेवू करते, तिला पतिव्रता नाही म्हणता येत.
पतिव्रतेची लक्षणं गुरुचरित्राच्या कथेमध्ये आपण भविष्यात कधीतरी ऐकूयात. माझे व्हिडिओ आहे पतिव्रतेच्या लक्षणावरती. तो पतिव्रता सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आपल्या स्वामींच्या, स्वामी म्हणजे पतिदेव, आपल्या पतिदेवांच्या इच्छेत इच्छा मिळून राहते तिला म्हणायचं पतिव्रता. कळालं एका वाक्यामध्ये? पतिव्रता कोणाला म्हणायचं? जी आपल्या पतिदेवांच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून राहते. पतीची इच्छा तीच आपली इच्छा. पतीचं सुख ते आपलं सुख, पतीचं दुःख ते आपलं दुःख. जिच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने सतत असत तिला म्हणायचं पतिव्रता. आणि अशा पद्धतीने चोळप्पाची पत्नी सुद्धा गुणवती होती, पतिव्रता होती. चोळप्पाने जे केलं ते पत्नीने सुद्धा केलं पाहिजे हे आद्य कर्तव्य मानणारी होती. आणि म्हणून ती सुद्धा स्वामींची सेवा करायची. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अविरत आनंदाने ती करायची. हे आपल्या पतिदेवांना आवडत होतं, त्यांना आनंद होतो. आणि अशा पद्धतीने आनंद आनंद संसारामध्ये चोळप्पांच्या स्वामी समर्थ महाराज भक्तीचा आनंद घेत होते आणि चोळप्पा महाराज भक्ती करण्याचा आनंद घेत होते. स्वामी समर्थ महाराज विविध खेळ खेळायचे. एक कथा तर अशी, स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस पहिल्यांदा अवतरले, धरणीचे 2 भाग झाले. गणपतीचं मंदिर होतं. पंजाब राज्यामध्ये चेले नावाच्या खेड्यामध्ये मुलं गोट्या खेळत होते. आणि त्यावेळेस स्वामी महाराज धरणी दुभंगून त्या ठिकाणी अवतरित झाले आणि त्या मुलांसोबत गोट्या खेळायला लागले. महाराज गोट्या, असे खेळ जे आहेत तर स्वामी महाराज खेळायचे. विविध प्रकारचे खेळ, लहान मुलांमध्ये लहानांसारखं, मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखं. आणि लहान मुलांमध्ये रमण्यात जी मजा असते ना महाराज, ती मोठ्या लोकांमध्ये गप्पा मारण्यात नाही. लहान मुलं बिनधास्त असतात, निरागस आनंद. आणि आपल्या वयस्कर मंडळीकडे जर गेलो ना, फक्त ते कणत असतात, फक्त जीवनाचं दुःखच असतं त्यांना. मला एक कळत नाही, माणसं दुःखी काय आहेत. अहो, भगवंताने इतका चांगला जन्म तुम्हाला दिलाय सज्जन हो. रात्री जर तुम्ही झोपला, सकाळी स्वतःला चेकअप करून पहा, तपासून पहा. असं नाकाच्या खाली असा हात धरायचा, चेकअप करायचं, श्वास चालू आहे का. आणि तुझा जर श्वास चालू असेल ना भल्या माणसा, तुझ्यासारखा भाग्यवान तर तू आहेस रे. रात्री झोपला, सकाळी जिवंत उठलास, भगवंताने तुला आयुष्य दिलंय. तू जीवनाचा आनंद व्यक्त केला पाहिजे. अरे मी जिवंत उठलोय. काही झोपले तसेच झोपले, पुन्हा उठलेच नाही. महाराज झाला गावामध्ये बोबाठा. अशी परिस्थिती कधी कधी आपल्याला ऐकायला मिळते. आणि म्हणून जीवनाचा आनंद माना की स्वामींनी मला एक जीवन दिले आणि त्या जीवनाचा आनंदाने मी लाभ घेऊ शकतो, मी जीवन जगू शकतो. आणि असे असणार ते स्वामी समर्थ महाराज. विविध खेळ खेळायचे, लहान बालकांमध्ये रमायचे, विचित्र अशा प्रकारचे लीला दाखवायचे. अक्कलकोट नगरवासियांमध्ये याच कारणाने स्वामींच्या लीलेमुळे दिवसेंदिवस भक्तीमध्ये वाढ होत चालली. स्वामी साक्षात भगवंत, साक्षात ईश्वराची मूर्ती महाराज. आणि मोगरा जर फुलला ना, सुगंधाला म्हणावं लागत नाही, अरे तो आता इतरांना जाऊन सांग इथे मोगरा फुललाय. पहाटेची वेळी पारिजातक फुलावर सांगावं नाही लागत, पारिजातकाचं झाड आहे, दरवळ येतो महाराज, पसरतो त्या हवेतून. रात्र राणी जर फुलली ना रात्री, सुंदर असा सुगंध सुटतो.
सांगावं नाही लागत. अरे इथे रातराणीचे झाड आहे, इथे पारिजातकाचे झाडे, इथे मोगऱ्याच झाडे, सांगावं नाही लागत. तो सुगंध, तो दरवळ त्या हवेच्या माध्यमातून असा पसरत जातो. स्वामींची कीर्ती सांगावी नाही लागत. स्वामींच्या कीर्तीचा दरवळ जो आहे दिवसेंदिवस चौफेर असा पसरत होता. देशोदेशी श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती वाढलेली, प्रसिद्धी वाढलेली. त्यामुळे अनेक लोक अक्कलकोट नगरामध्ये आता गर्दी करायला लागली स्वामींच्या दर्शनासाठी. आणि गर्दी केव्हा होते महाराज? गर्दी केव्हा होते? असतील शिते तर जमतील भूते. तुमच्या जवळ जर काही असल किंवा तुमच्यामुळे जर एखाद्याचा फायदा होत असेल तर तो तुम्हाला विचारतो, तुमच्या भेटीसाठी आवर्जून येतो महाराज, आवर्जून येतात. हात ओला तर मित्र बना, नाहीतर तू कुठालला आणि मी कुठालचा, अशी परिस्थिती. स्वामी महाराजांकडे लोक यायचे, पण काय यायचे? काहीतरी मनामध्ये त्यांच्या कामना होती, मनामध्ये त्यांच्या काहीतरी इच्छा असायची. आणि स्वामींकडे ते जर आले की ती प्रत्येक इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हायची महाराज. मग इच्छा काय असतात हो संसारिकांच्या? सगळ्यात पहिली इच्छा असते, देवा मला भरपूर संपत्ती दे, फार पैसा दे, इतका पैसा दे, जगात कोणाकडेच एवढा पैसा नसेल, इतका पैसा आपण मागतो देवाकडे, स्वामींकडे. स्वामी मला संपत्ती पाहिजे. रावणाची लंका होती सोन्याची, जळाली महाराज, संपलं सर्व काही. संपत्ती नाही टिकत, परंतु जीवनाच्या गरजेपुरती तरी असावी ना, तीही नसते काही काहींकडे. आणि मग लोक संपत्ती मागतात स्वामी महाराजांना, देवा मला पैसा दे, माझ्या बँक अकाउंट मध्ये फार लाखो रुपये जमा होऊ दे. संपत्तीसाठी कोणी येत होतं. काही काही जणांची लग्नच होत नाहीत, फार प्रयत्न करतात. मुलीवाले म्हणतात शेती आहे का? हा म्हणतो शेती नाही. दिली असती मुलगी पण तुम्हाला शेती पाहिजे होती हो. त्यानंतर त्याच मुलीला पाहण्यासाठी दुसरा मुलगा जातो, शेतीवाला असतो, 50-60 एकर चांगली शेती असते. आणि गेल्याच्या नंतर त्याला विचारतात, का हो कुठे आहेत नोकरीला तुम्ही? नोकरी वगैरे नाही करत, शेती आहे ना आपल्याकडे. नोकरीला पाहिजे होता मुलगा, केवळ शेतीला काय करता? तिसरा जातो, त्याच्याकडे नोकरी असते, शेती असते, काय करतो मुलगा? चांगला मुंबई पुण्याच्या ठिकाणी चांगला नोकरीला आहे, शेती वगैरे आहे का? लो आहे, शेती पण आहे. मग आमची मुलगी तुम्हाला देतो, पण आमची मुलगी शेतीत जाणार नाही. आणि मग शेती कशाला पाहिजे बाबा? परिस्थिती अशी हल्लीची. असं घडतं ना बऱ्याच ठिकाणी. शेतीत जाणार नाही, शेती विचारतो तरी कशा? नोकरीच बघ ना. शेती पाहिजे तर नोकरी विचारतोच कशाला? करतो नाही. समाजाची मानसिकता अशी झालेली आहे. आणि म्हणून विवाह जुळत नाहीत. मधले रथी महारथी हुशार आहेत, बोली लावणारे असो, तो भाग आपला कथेचा नाहीये. लग्न होत नाहीत, कारण आहेत त्याला सामाजिक आहेत, काही प्रारब्धाची आहेत, अशी विविध कारणं असतात. विवाह होत नाहीत. जे ज्योतिषी असतात, कुंडलीचा अभ्यास करून ते सांगतात काय प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून काही काहीचे लग्नच होत नसायचे, किती वर्ष झाली लग्न नाही. मग ते अक्कलकोटला जायचं. त्या काळी स्वामींना सांगायचे, महाराज वय निघून चाललंय पोराचं, वय निघून चाललंय मुलीचं, लग्न होत नाही, आपल्या कृपेने जर जमलं छान होईल. अशी काही इच्छा घेऊन जाणारे होते.
काही जणांची लग्न व्हायची पण मुलंच होत नसायची. असतात काय काय ना प्रश्न, 7-7, 8-8 वर्ष, 10-10, 25-25 वर्ष मुलं होत नाहीत. सगळे मार्ग कोणतात महाराज, सगळे मार्ग. देव केला, धर्म केला, डॉक्टर केला, दवा केली, औषध केलं, सगळं केलं महाराज, मुलंच होत नाहीत. आणि अशा वेळेस एकच मार्ग, श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला जातात आणि सगळे जण मागतात की देवा संपत्ती दे, देवा संतान सुख दे, देवा लग्न होत नाही रे, लग्न तरी होऊ दे, असे ते म्हणतात. एक जण रोगाने त्रस्त असतात महाराज, अनेक दवा केल्या, अनेक औषधी केल्या, अनेक वेगवेगळे डॉक्टर सांगतात रिपोर्ट तर नॉर्मल आहे, दुखत तर खरी, रिपोर्ट तर नॉर्मल, दुखणं नेमकं काय आहे? एक एक दुखणे असे असतात कळाल्यासारखे होतात पण पूर्ण कळत नाहीत, आणि तेच आहे म्हणून त्याच्यावरती डॉक्टरला सुद्धा इलाज करता येत नाही. पण इकडे त्रास तर पेशंटला किती होतो त्याच्या जीवाला ते माहित असतं. आणि म्हणून अशा वेळेस एकच पर्याय, शेवटचा मार्ग श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला भक्त मंडळी जायची. काही काही जणांना संसारात फार त्रास होतो, फार त्रास होतो, इतका त्रास होतो त्यांना वाटतं आता संन्यासच घ्यावा. माणूस शांतीच नाही संसारामध्ये, घरात गेलं की किटकिट चालू. हा कामावरून आला तिला वाटतं आता बरं झालं, दिवसभरात सगळी किटकिट, सगळी कटकट, त्याच्या पुढे भडाभडा होतो. हा आधीच तर तिकडे जमलेला, साहेबांची कटकट कमी असते काय? घरात आला का ह्या मॅडमची कटकट, डोकं अगदी त्याचं जड पडतं महाराज, डोकं फोडतं की काय, दररोज त्याला झेंडूबाम लावून झोपावा लागतो. अवघड परिस्थिती, मन शांतीच नाही. आणि मग त्या अक्कलकोटला जातात. वटवृक्षाच्या थंडगार छायेखाली ज्यावेळेस आम्ही बसतो आणि स्वामींचं नामस्मरण करतो, श्री स्वामी समर्थ, त्यावेळेस सांसारिक तापातून कुठेतरी क्षणभर का होईना विश्रांती मिळते महाराजांनी. म्हणून अक्कलकोटला जायचं आणि म्हणून श्री स्वामी समर्थ नाममंत्र जप करायचा. आणि हे त्या भक्त मंडळीच्या प्रत्येक भक्तांच्या माध्यमातून त्या काळी अक्कलकोटला काढायला लागलं. स्वामींची कीर्ती एवढी पसरली महाराज. अक्कलकोटला तसं कोणी विचारत नव्हतं, काय आहे अक्कलकोट, आहे अक्कलकोट, राजगादी आहे. परंतु ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला जातात ना, कसली गंगा नाही येते तिथे, कसलं महात्म्य नाही. प्रज्ञापूर म्हणून अक्कलकोटला म्हणायची पूर्वी, थोडं फार काय असेल ते असतील, परंतु म्हणावा असा लौकिक त्या अक्कलकोटचा नव्हता. परंतु आज फक्त श्री स्वामी समर्थ एवढं जरी आपण म्हटलो तर मागोमाग बरोबर अक्कलकोट हे गावाचं नाव लागतं म्हणजे लागतं. अक्कलकोट, वेगवेगळ्या प्रकारची अक्कल तिथे मिळते, प्रत्येक क्षेत्रातली अक्कल, ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतं. कारण की देणारे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, म्हणून त्याला अक्कलकोट म्हणायचं. परत ज्ञानप्राप्ती आणि त्या ज्ञानप्राप्तीचं क्षेत्र, ठिकाण म्हणजे अक्कलकोट. आणि म्हणून स्वामींच्या याच कीर्तीमुळे अनेक भक्त यायला लागलेत. कोणी संपत्तीसाठी, कोणी संतानासाठी, कोणी लग्नासाठी, कोणी रोगमुक्तीसाठी, कोणी संसार तापाने पिडलेले म्हणून मनशांतीसाठी, असे अनेक प्रश्न घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांकडे अनेक भक्त अनेक पद्धतीने त्या ठिकाणी येत आहेत. आणि श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ना, तर ते एखाद्या कल्पवृक्षासारखे, आणि कल्पवृक्षासारखे श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतायत. भक्तांच्या उद्धार कार्यासाठी
मानव रूपाने साक्षात भगवंत या पृथ्वी तलावरती अवतरले आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि अशा पद्धतीने अनेक जणांची स्वामींच्या चरणावरती दृढ भक्ती जडलेली. अनेक भक्त स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येत होते. परंतु ज्यावेळेस सज्जनांची कीर्ती वाढते ना त्यावेळेस दुर्जनांना सुद्धा वाटतं अरे थोड्या दिवसांमध्ये आले आणि नावलौकिक करून गेले आणि आम्ही त्या दिवसांपासून झटतोय पण आम्हाला कोणी विचारत नाही. शुद्ध भाव जर असेल ना महाराज जगामध्ये कीर्ती होते. आणि तुम्ही जर काही राखून ठेवताय काही दाखवताय काही राखून ठेवताय काही दाखवताय. दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. अशा वेळेस तुमची कीर्ती नाही होणार. जसं कर्म तसं फळ, जसं पेराल तसं उगवेल. आणि म्हणून किमान नाही स्वतःचं नाव लौकिक करून घेता येत, नाही चांगलं वागता येत, नाही एखाद्याची आपल्याला स्तुती करता येत, किमान निंदा तरी नका करू. निंदा तरी नका करू महाराज. नाही चांगलं करता नका करू. कुणी तुमच्या मागे बंदूक घेऊन उभा नाही अरे असंच वाग तू म्हणून. इथे व्यक्ती स्वातंत्र्य कसाही तू वाग. परंतु जे चांगली वागतात, चांगल्या मार्गाने जातात, चांगल्या मार्गाने चालतात, चांगला मार्ग दाखवतात अशांची अरे निंदा तर नको करूस. काही एक अधिकार नाही तुला कोणाविषयी बोलण्याचा. तुझ्याविषयी कोणी काही बोलावं याचा अधिकार जर कोणाला नसेल तर तुला सुद्धा अधिकार नाही की तू कोणाविषयी काहीतरी काही बाई बोलावंस. श्री स्वामी समर्थ महाराज परोपकारासाठी झटत होते. लोकांच्या उद्धारासाठी, लोकांना सुख देण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी स्वामींचं अवतार कार्य कल्पतरूसारखं कल्पवृक्षासारखं त्या अक्कलकोट नगरामध्ये चालू होतं. परंतु स्वामी महाराज दिसतं तेवढे सोपे पण नाही. जे निंदक आहेत, जे कुटील आहेत, जे कुत्सित आहेत, जे दुर्जन आहेत त्यांना शासन केल्याशिवाय स्वामी समर्थ महाराज शांत बसत नव्हते. एखादा जर आलाच तर त्याला सरळ करायला सुद्धा स्वामी समर्थ महाराज मागपुढे पाहत नव्हते. ब्रह्मांड नायक होते. आणि म्हणून धर्माची संस्थापना करण्यासाठी अधर्मीयांना सुद्धा सरळ करण्याचं कार्य आपल्या संस्कृतीमध्ये संतांनी करून ठेवले, भगवंताने करून ठेवलंय. आणि म्हणून आजची जी कथा, आजची कथा आता सुरू होते. आजची जी मूळ कथा तुम्हाला जी सांगायची ना तर ते आता सुरू होते. आता खरी कथा चालू झाली आहे आपली. आणि ती कथा ऐकण्यासाठी तुम्ही इतक्या वेळ दत्तकुजवाहिनीवरती जो दिला, अमूल्य वेळ तुमचा, पाया पक्का झाल्याशिवाय कळसाला शोभा नाही महाराज. तशी कुठलीही कथा ऐकत असताना प्रस्तावना फार महत्वाची आहे. माझ्या वडिलांचा एक नियम असायचा, त्यांना मराठी चित्रपट फार आवडायचे. आणि आमच्या लहानपणी 2 चॅनल असायचे, ब्लॅक अँड व्हाईट, कृष्ण धवल टीव्ही वरती, एक सह्याद्री आणि डीडी नॅशनल, 2 चॅनल ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. आणि दर रविवारी 4 वाजता मराठी चित्रपट. आणि माझ्या वडिलांचा एक नियम असायचा, चित्रपट जर पाहायचा ना तर सुरुवातीपासून पाहायचा. त्यांनी अर्धवट चित्रपट कधी पाहिलाच नाही. ते म्हणायचे नाही पाहिलेला बरं. कशामुळे? लिंकच लागत नाही हो. त्यांचं वाक्य असायचं, लिंक लागत नाही, कळत नाही कथा काय नेमकं काय घडलं. त्याचा तो नियम होता. चित्रपट सुरुवातीपासूनच पाहायचा. तसं कथा सुरुवातीपासून ऐका म्हणजे तुम्हाला कळेल कथा कशासाठी आहे आणि त्यातून आपल्याला काय शिकायचंय. आणि अशा पद्धतीने जे निंदक असतील, कुटील असतील, अधर्मी असतील किंवा ज्यांचं धर्मावरती श्रद्धा नसेल आणि जे नास्तिक असतील तर अशा प्रत्येकांना
स्वामींनी शासन सुद्धा केलेलं आहे, मागं पुढे पाहत नाही. असा स्वामींचा महिमा. त्या ठिकाणी वाढलेले अनेक पंडित लोक त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत. पण त्याच्यामध्ये द्वेष करणारे सुद्धा आहेत, स्वामींना नाव ठेवणारे सुद्धा आहेत, स्वामींच्या विरोधामध्ये कार्य करणारे सुद्धा आहेत. अशी सुद्धा मंडळी असतात. धर्माचं कार्य करत असताना ह्या लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळावं लागतं. महाराज, तुम्ही चांगलं काम करता म्हणजे प्रत्येक माणसं तुम्हाला सहकार्य करतीलच असं नाहीये. प्रत्येक माणूस तुम्हाला मदत करेलच असं काही नाहीये. तेव्हा या लोकांना सुद्धा सांभाळावं लागतं. यांच्या संगी सुद्धा युक्तिवादाने दोन हात करावे लागतात. युक्तिवादाने म्हटलं बरं का, शक्तीने नाही. ही स्वामींची चरित्राची आजची कथा आहे आणि हीच कथा आपल्याला आज श्रवण करायची. हीच कथा, हेच ऐकायचं आपल्याला आज. दोन संन्यासी आहेत, द्वेष करतात स्वामी महाराजांचा, द्वेष करतात, तिटकारा करतात. स्वामींचं आवडत नाही, त्यांना आवडत नाही. स्वामींचं कार्य नको, स्वतः तर काही करतच नाही. संन्यासी आहेत बरं, ही गोष्ट विशेष. भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी होतात. डोक्यावरती चंपी आणली, मुंडन केलं म्हणजे शेंडी ठेवली, संन्यासी होतात. भ्रामक कल्पना आहे तुमची. अंतःकरण जर शुद्ध असेल, जटा, मुंडन, रुद्राक्षाच्या माळा, काशाय, भगव वस्त्र, दंड कमंडल, काही गरजच नाही महाराज. परंतु ह्या सर्व निशाण्या घेऊन, या सर्व काही लक्षणांनी युक्त असणारी माणसं संन्यासीपणाच्या नावाखाली दुष्कर्म जर करत असतील, पाखंड जर मिरवत असतील, स्वतःचं नाव लौकिक जर चुकीच्या पद्धतीने करून घेत असतील आणि दाखवण्याचे खाण्याचे दात जर वेगळे असतील, तर यांना शासन भगवंत करतातच, त्यांना पाठीमध्ये काठी घालतातच. तीच कथा आहे आज. दोन संन्यासी आहेत, अक्कलकोटला आलेले आणि नगरवासियांना हसून म्हणतात, का हो तुमच्या गावामध्ये स्वामी समर्थ नावाचे कोणी महात्मे आले म्हणतात, काय त्यांच्या नादी लागलात तुम्ही? त्या ढोंगी साधूच्या नादी लागलात. एक नंबरचा ढोंगी साधू. स्वामी समर्थ स्वामी नाही, ते ढोंगी, ते ढोंगी असं ते ब्राह्मण, ते संन्यासी म्हणतात बरं का. नाना भोग भोगतात, कारण की स्वामी महाराज स्वतःच्या हाताने खात नसायचे. लहान लेकरासारखी त्यांची संपूर्ण अवस्था असायची, लहान बाळासारखी. त्यांना असा घास भरवावा लागायचा आणि म्हणून भक्तगण त्यांना स्वतःच्या हाताने जीव घालायचे. महाराज काय भाग्यशाली असतील महाराज. विचार करा तुम्ही, स्वामी समर्थ पुढे बसलेले आणि स्वतःच्या हाताने आपण त्यांना घास भरवतो, स्वतःच्या हाताने घास भरवतो. काय आनंद असेल काय ते स्वामी सेवेचा. आज स्वामींचा साधा फोटो जर पाहिला एवढा आनंद होतो आणि प्रत्यक्ष स्वामी समोर बसलेले त्यांना आपण साधा भोळ्या अंतकरणाने जसे चटणी मिरची भाजी भाकर काय असेल आपल्या ऐपती पद्धतीने आपण स्वयंपाक बनवलेला आणि तो स्वामींना आपण एक एक घास भरवतोय. काय आनंद असेल त्या अक्कलकोट नगरीमध्ये. विचार करा, साक्षात परब्रह्म, साक्षात विष्णू, साक्षात दत्त प्रभू आणि नाना भोग भोगतात तुमचे स्वामी. त्यांना तुम्ही जेवू घालतात आणि भोग भोगणारे स्वामी नाही होऊ शकत. की दोन संन्यासी असं गावकऱ्यांना सांगू लागले. ते कुठलं साधूचं लक्षण आहे की त्या साधूच्या लक्षणामुळे तुमच्या स्वामीला आम्ही संत म्हणू शकतो, यती म्हणू शकतो. आम्हाला तर काही दिसत नाही बुवा. तुम्ही त्या ढोंगी साधूच्या नादी लागला, तुम्हाला वेळ लागले वेळ. दोन संन्यासी म्हणतात बरं गावकऱ्यांना, ढोंगी लोकांचे चरण
आपण जर पकडले ढोंगी लोकांच्या चरणावरती आपण जर नतमस्तक जर झालो, त्यांना वंदन जर केलं, तर स्वार्थही साधत नाही, म्हणजे हितही साधत नाही आणि परमार्थही साधत नाही, तर तुमची फसगत होते, फक्त फसगत होते. याच्या पलीकडे तुमच्या हाती काही लागणार नाही. ढोंगी साधू अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांविषयी जे काही संपूर्ण अफवा पसरवून देत आहेत की स्वामी ढोंगी आहेत. आणि अशी ही त्या दोन संन्याशांनी केलेली ती निंदा. स्वामी महाराज अंतर्ज्ञानी, त्यांना सगळं कळते, गावामध्ये काय चाललंय, कोण आले, कोण बोलते, आपल्याविषयी त्यांची मनामध्ये काय भावना आहे. स्वामी अंतर्ज्ञानी, सगळं कळतं स्वामींना, सगळं कळतं. तुम्ही सांगण्याची गरज नाही स्वामींना, सगळं कळतं स्वामींना. स्वामी सगळं जाणतात. आणि जेव्हा ते साधू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीसाठी येतात, एक नवल स्वामी महाराज करतात. काय नवले होते? कथा गोड आहे बरं का, ऐका बरं का करून. दत्तगुज वाहिनीवरून फार सुंदर अशा प्रकारची कथा आपण श्रवण करतात. हे दोन साधू येतात, स्वामी ज्या घरामध्ये बसलेले होते त्या घरातून ते उठून निघून जातात. फार लांबवर असे जातात आणि दुसऱ्या एका भक्ताच्या घरी जाऊन ते बसतात. आणि हे दोन संन्यासी सुद्धा त्यांच्या भेटीच्या कारणास्तव त्यांच्या मागोमाग त्यांच्या सोबत स्वामींच्या सोबतच चालू लागतात. स्वामी समर्थ महाराजांनी ज्या भक्ताचं घर निवडलं बसण्यासाठी, त्या ठिकाणी त्या भक्ताने आधारतिथ्य म्हणून, आता हे दोन संन्यासी स्वामी समर्थ महाराज हे खरे खरे संत, आता गाड्या बरोबर नळ्याची जत्रा म्हणतात ना आपल्याला, हे वेशाने संन्यासी होते. स्वामी समर्थ महाराज परिपूर्ण अशा प्रकारचे संत होते. कसरच नाही तिथे, नाणं वाजवून घ्या. कुंभाराकडे गेल्याच्या नंतर माठ वाजवला जातो, टंग टंग आवाज ज्यावेळेस येतो, हा पक्का भाजलेला तपश्चर्या 300 वर्ष तपश्चर्या करून, कर्दळ सोडून, अनेक तीर्थाटन करून स्वामी महाराज अक्कलकोटला राहिले. महाराज संन्यास त्यांनी आत्ता घेतला दोघा जणांनी. स्वामीची तपश्चर्या मोठी. स्वामी साक्षात परब्रह्म, साक्षात श्री दत्त आहेत, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. स्वामी रूपाने कर्दळ विमानातून निघालेले हे स्वामी. पहिल्या दिवशीची कथा आठवा म्हणजे स्वामी त्या भक्ताच्या घरी जातात. भक्ताला वाटतं हे दोघे संन्यासी दिसतात, हे पण संतच आहेत आणि स्वामींच्या सोबत येतात म्हणून यांची किंमत आहे. तर काय लायकी आहे महाराज पाखंडी धर्मप्रचारकांची. स्वामींच्या सोबत आले म्हणून यांची किंमत. 3 पाठ टाकतात बसायला आणि 3 पाठावरती दोघे संन्यासी 2 पाठावरती, 3ऱ्या पाठावरती साक्षात श्री दत्त स्वामी समर्थ महाराज बसलेले. आणि बसल्याच्या नंतर स्वामी समर्थ महाराज म्हणतात, हा आता वेळ आली, आता काहीतरी चमत्कार करून दाखवा लागतो. ह्या दोन संन्यासाची आता जिरवायचीच पद्धत. मस्ती अंगामध्ये ना, भगव्या कपड्यांची जिरवलीच पाहिजे. पाखंडी आहेत ना, मला ढोंगी म्हणतात, मला आसक्त म्हणतात, मला भोगी म्हणतात. संत हा आसक्त नसतो. संतांना भोगाविषयी आसक्ती नसते. संत हे निरासक्त असतात, त्यांना कसली आशा नसते, कसली भूक नसते, निरपेक्ष असतात, त्यांना संत म्हणतात. मला शिकवतात मग हे तर निरपेक्ष आहेत का? हे तरी भोगांपासून मुक्त आहेत का? भोगांची लालसा यांच्या मनामध्ये खरंच नाही का? की आपणही तपासून पाहावी. आपण तर
अवश्य आहोत, परमहंसपदी जाऊन पोहोचलो. एवढी मोठी तपश्चर्या केली, साक्षात श्रीदत्त आहोत. लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या उपकारासाठी आपण अवतरित झालो. खरंच या संन्यासामध्ये निरपेक्ष भावना आहे का? आपणही पडतून पाहिली पाहिजे. स्वामी म्हणतात आता चमत्कार करतो. मनामध्ये भाव स्वामींचा आलेला आहे आणि अचानक त्या दिवशी काय होतं कळत नाही महाराज. सृष्टी पण संतांना मदत करते बरं का. सृष्टीला कळतं संतांचं महात्म्य, परंतु जिवंत माणसाला नाही कळत. त्या दिवशी एवढी गर्दी वाढली दर्शनासाठी. असंख्य भक्त आले, मोजताच येणार किती आले किती गेले. असंख्य भक्त आले स्वामींच्या दर्शनासाठी. एवढा भक्तगण समाज एवढा गोळा झाला काय की फुल प्रचंड गर्दी अक्कलकोट नगरामध्ये. त्या भक्ताच्या घरी जिथं स्वामी महाराज बसले त्या दोन संन्यासी सोबत प्रचंड गर्दी स्वामींच्या दर्शनासाठी. लोक दर्शन घ्यायचे स्वामी समर्थ महाराजांचे आणि आपल्या मनातील कामना बोलायचे स्वामी समर्थ महाराजांचे. आज संपत्ती नाही माझ्याकडे, नोकरी नाही माझ्याकडे, कामधंदा व्यवस्थित चालत नाही, व्यापार व्यवस्थित चालत नाही, महाराज आपल्या कृपेने चालू द्या, मी तुम्हाला आमका नवस करतो. आणि जय जयकार करायचं. बोला परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय. जय जयकार करायचे स्वामींच्या नावाचा. मनातील इच्छा बोलायचे, प्रार्थना करायचे आणि परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय जयकार करायचे महाराज. कुणी पैसे ठेवायचे, कुणी उत्तमातील उत्तम अशा प्रकारची फळं आणलेली असायची ते समोर ठेवायचे, कुणी नाना प्रकारच्या मौल्यवान वस्तू ज्या असायच्या तर ते मौल्यवान वस्तू कोणी स्वामींच्या पुढे ठेवायचं, अर्पण करायचं स्वामींच्या चरणावरती. त्याची गणना त्याचं मोजमाप नव्हतंच. त्या ठिकाणी गर्दीच एवढी होती महाराज. काय मोजणारे, कोणी काय आणलं, किती फळं आणली, कोणी किती पैसे ठेवले, कोणी काय मौल्यवान वस्तू, काय तुम्ही त्या ठिकाणी मोजणारे. स्वामी कुणी नवस करायचं, कुणी नवस फेडायला यायचं, नवस पूर्ण करण्यासाठी यायचं, कुणी संकल्प करायचं मला जर स्वामींच्या कृपेने धंद्यामध्ये व्यापारामध्ये जर नफा झाला, मला छान प्रकारे जर नोकरी लागली, मला छान प्रकारे जर एखादी सुंदर असं स्थळ मिळालं, एखादी छोकरी मिळाली, मला जर उत्तमातील उत्तम असं पुत्ररत्न जर प्राप्त झालं, एखादं कन्या रत्न जर प्राप्त झालं, तर मी आमका स्वामीच्या चरणावरती आणून अर्पण करेन. आजही अक्कलकोटला तुम्ही जा, स्वामींच्या पुढे वटवृक्षाखाली बसा, आपली मनातली इच्छा स्वामींना सांगा महाराज. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. पुढच्या खेपेला येऊस तर स्वामींनी ही इच्छा पूर्ण केलीच. ही स्वामींची कथा आहे महाराज. आणि इथे बोललेला शब्द खोटा नाही होऊ शकत. ही स्वामींची कथा आहे, हे मी सांगत नाही, दत्तदेशी योगेश दादा तुमचा सांगत नाही, तर ही कथा ज्यांनी लिहिली तर त्या विष्णू कवींनी लिहून ठेवलेले सर्व. आणि म्हणून मागा स्वामींकडे, स्वामी देतात. स्वामीला काहीच नको तुमचं, फक्त मनातील अंतकरणातील भाव पाहिजे. जा अक्कलकोटला कधीतरी, त्या वडवृक्षाच्या छायेखाली बसा, शांत वाटेल. कधी स्वामींची आरती घेऊन पहा, आनंद वाटेल. क्षणभर का होईना दुःख विसराल आणि मागा स्वामींकडे. स्वामी समर्थ महाराज फार दुरून आलोय, फार अपेक्षेने आलो महाराज. सर्व सर्व मार्ग आता खुंटलेत. या जगामध्ये आता कुठला मार्गच राहिलेला नाही आणि एकच मार्ग मला दिसतो आता, फक्त स्वामी महाराज तुमचे चरण. आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे.
प्रभू, फार मागणं नाही माझं, एवढं एवढं छोटस काम आहे, एवढं पूर्ण करा महाराज. तुमचे उपकार मी विसरणार नाही. अमका अमका मी नवस करतो, अमक्या तमक्या दिवशी माझं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या दरबारामध्ये मी हजर होईल. स्वामींना आपली इच्छा सांगा, स्वामींना धन्यवाद म्हणून काहीतरी अर्पण करायला घेऊन या. श्री स्वामी समर्थ नाममंत्राचा जप करा. तुमचं कार्य स्वामींच्या कृपेने झालेलं असेलच, तीळ मात्र शंका नाही महाराज. हे आजचं नाही, स्वामींच्या जीवनचरित्रातील हा प्रसंग प्रत्यक्षातील. आणि आजही स्वामी जसं म्हणतात ना स्वामी महाराज, हम गया नाही हम जिंदा आहे. आजही स्वामींचं कार्य चालू आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला स्वामी का देणार नाही? कल्पतरू आहेत ते, कल्पवृक्ष आहेत, कामधेनू आहेत, मागाल ते मिळेल, भाव शुद्ध ठेवा. आणि म्हणून अशा असणारे ते स्वामी समर्थ महाराज, अनेक लोक येत आहेत दर्शनासाठी. त्या दिवशी त्या अक्कलकोट नगरीमध्ये अनेक जण नवस करतायत, अनेक जण संकल्प करतायत, कुणी नवस पूर्ण करण्यासाठी येते. संन्याशी कौतुक पाहतात महाराज, काय भक्तगण आहेत, किती गर्दी जमली. एक क्षण फक्त वैरभाव विसरतात, एक क्षण स्वामींची स्तुती करतात. खरंच स्वामी महाराज रोगकारी संत आहेत, मनामध्ये भाव जागृत होतो. वैरभाव घेऊन आलेले संन्यासी फक्त एक क्षण, एक क्षण मिनिटामध्ये, एक सेकंद फक्त स्वामींची स्तुती करतायत. एकच सेकंद, एक क्षण स्वामींची स्तुती करतायत, वैरभाव विसरतायत. आणि महाराज एकरूप होतात स्वामींच्या चरणावरती. ते दोन संन्यासी बरं का, जे निंदक होते, स्वामींना ढोंगी म्हणत होते, स्वामींना भोगी म्हणत होते, स्वामींना आसक्त म्हणत होते, त्या एका क्षणाची सत्संगती घडली माणसाच्या जीवनामध्ये. आज रामकथा तुम्ही श्रवण केली असेल, वाल्मिकी ऋषींची कथा ऐकत असताना फार मोठी कथा ती रंगवून सांगतात महाराज. परंतु प्रसंग फक्त काही क्षणांचा आहे. नारदाची आणि वाल्याकोळीची भेट काही क्षणांची, काही क्षणांचा विचार. रामनामाचा दिलेला जो काही मार्ग आहे नारद मुनींनी तो स्वीकारला. आणि रामायण आदि कवी ज्यांना म्हटलं जातं ते वाल्मिकी ऋषी. फक्त रामनामाचा महाराज, फक्त एक क्षण संत संगती घडली, नारदाची संगती घडली. इतकं मोठं काव्य की जे काव्य स्वतः विष्णूंना जगामध्ये अवतरित होऊन त्या पद्धतीने करवून दाखवावं लागलं. आधी काव्य नंतर चरित्र. आजपर्यंत चरित्राच्या नंतर त्याचे लिखाण झालेले, काव्याचे लिखाण झालेलं परंतु नाही. रामायणाचं आधी लिखाण झालं आणि नंतर प्रभूंनी तसं करून दाखवले. संतांचा महिमा आहे, हा नामाचा महिमा आहे, हा सत्संगतेचा महिमा आहे. आणि म्हणून एक क्षण फक्त स्वामींच्या चरणावरती जरी तुमची श्रद्धा चढली ना महाराज, तरी तुमची वाईट दुर्बुद्धी जी आहे तर ती दुर्बुद्धी त्या ठिकाणी निघून जाते आणि तुम्ही स्वामींचे होता. तुमच्या मनामध्ये परिवर्तन होतं आणि जीवनात याच सत्संगतीमुळे तुमचा उद्धार होतो महाराज. आणि त्याचमुळे संतांचा महिमा विषय सांगितलाय. स्वामींच्या पुढे अनेक पदार्थ येऊन पडतायत, अनेक असंख्यात अनेक वस्तू त्या मोजता येणार नाही इतका पैसा ते भक्तगण स्वामींच्या चरणावरती अर्पण करतायत. स्वामी नामाचा जय जयकार करतायत. आणि अशा वेळेस सत्यदेशी हो, काय सांगावं तुम्हाला.
अमाप पैसा आहे, अमाप संपत्ती, अमाप वस्तू आहेत, अमाप खाद्यपदार्थ आहेत, अमाप स्वामींच्या पुढे येऊन टाकले. सकाळी सूर्य उगवल्याच्या नंतर स्वामी महाराज बसलेले आहेत. संध्याकाळ झाली तरी भक्तांची गर्दी कमी व्हायला तयार नाही. स्वामी समर्थ महाराज एवढ्या वस्तू त्यांच्या पुढे पडतात, त्या सगळ्या वस्तू, ते सगळे पदार्थ, ते सगळी पक्वान्न, ते सर्व फळ आपल्या स्वतःच्या हाताने त्या संन्याशा पुढे लोटायचे. अरे पुढे ठेवायला जागा तर पाहिजे. डोंगर खच स्वामी महाराज दिसणार नाही, एवढा ढीग त्या वस्तूंचा, त्या अन्न पदार्थांचा, त्या फळांचा, अमाप अशा पैशाचा लागलेला असल्यामुळं स्वामी महाराजांना दर्शन घेता यावं स्वामी महाराजांचं. त्याच्यासाठी स्वामी महाराज तो ढीग, आपले शेजारी जे काही दोन संन्यासी बसलेले होते इकडून इकडून, तर त्या असं ते सारायचे आणि ते त्यांच्या पुढे जाऊन पडायचे. त्या दोन संन्यासीच्या संन्यासीच्या तोंडाला पाणी सुटलं. दिवस मावळतीला चाललाय आणि सारा दिवस आपण उपवासी आहोत. हे स्वामी समर्थ महाराज ज्यांना आम्ही ढोंगी म्हणतो, या महात्म्याच्या मुळे आज दिवसभर उपवास घडला महाराज. इतकी अमाप गर्दी, अमाप धनसंपत्ती, अमाप पैसा, अमाप प्रकारची फळ, अमाप मापच नाही त्याला. अगदी लघुशंकेला जरी जायचं म्हणजे प्रश्न आहे, उठावं कसं, इतकी गर्दी फुल. आणि अशा परिस्थितीमध्ये आज पूर्ण दिवस उपवास गेला महाराज. या दोन संन्यासाचा तोंडाला पाणी सुटलं. अरे एवढे छान छान खाद्यपदार्थ, कोणी पेढे आणते, कोणी लाडू आणते, कोणी जिलेबी आणते, कोणी गुलाबजामुन आणते. अरे एवढे छान छान पदार्थ बाप जन्मात कधी पाहिले नव्हते. संन्याशांनी स्वामी ते परब्रह्म आहेत, ते त्यांना काय हो त्याचे विशेष. सृष्टी ज्यांच्या हातामध्ये, सृष्टी ज्यांनी निर्मिती केली, ब्रह्मदेवाला वेद दिले, साक्षात विष्णू, साक्षात दत्त, साक्षात कलियुगातील अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. दोन संन्यासाला वाटला तो उपवास, आता यथेच्छ भोजनाचा आपण लाभ घेऊया. आता दिवस मावळतीला जायला लागला आणि संन्यासाचा नियम आहे महाराज, दिवस मावळल्याच्या नंतर जेवण नाही करू शकत संन्यासी. हा त्यांचा नियम आहे. तर जनांची गर्दी आता कमी व्हायला लागली. दिवस मावळला, त्या काळी काही साधन नव्हतं. दिवसभरात दर्शन घ्यायचं लवकरात लवकर आणि दिवस मावळतीच्या आत आपण गावी पोहोचू अशा पद्धतीने चालत जायचं किंवा बैलगाडीने जायचं, असा तो काही प्रकार. आणि म्हणून दिवस मावळ्याच्या नंतर कोणी तिथे थांबत नसायचं. स्वामींचं दर्शन झालं, दिवस मावळ्याच्या आत भक्तगण निघून जायचे. दिवस मावळायला लागलाय, भक्तगणांची गर्दी आता कमी झालेली आहे. एवढ्यात स्वामी महाराजांचा एक सेवेकरी आला. नियोजन तर ठरलेलं स्वामींचं. आणि दोन संन्याशांची जिरवायची मस्ती, गर्व, अहंकार, आणि त्यासाठी स्वामींचा अवतार ना महाराज. एक सेवेकरी येतो आणि त्या संन्याशापुढे जेवढ्या काही वस्तू आहेत स्वामींनी अशा सरकवलेल्या, अमाप अशा प्रकारे ढीग लागलेला, ते असं सारायचे, बाजूला करायचे. ते दोन संन्याशी दोन बाजूला बसलेले, त्यांच्या पुढे ते जाऊन पडायचं. त्यांना वाटलं आता आपल्याला याचा भोग मिळेल, याचा इथेच लाभ होईल. दिवसभर उपवास, दिवस मावळता तरी आपल्याला खायला भेटेल. असं काही घडलंच नाही महाराज. एक सेवेकरी आला स्वामींचा, काही क्षणांमध्ये त्याने पटपटात सगळ्या वस्तू गोळा केल्या, एका गोणीमध्ये भरल्या आणि घेऊन गेला. सगळा पैसा गेला, जेवणाचे सगळे पदार्थ भक्तगणांनी स्वामींसाठी आलेले, फळ, पेढे, लाडू, जिलेबी, काय असं सगळं गेलं महाराज. एक चित सुद्धा उरला नाही. स्वामी समर्थ महाराज दोन बाजूला दोन संन्यासी,
जसे सकाळी बसले तसेच बसले. सेवेकरी सगळं घेऊन गेला. संन्याशाची आशा मोड झाली. संन्याशी मनामध्ये झुरायला लागले, महाराज भुकेने व्याकुळ झालो, सकाळपासून अन्नाचा शीत सुद्धा खाल्ला नाही. आणि या संन्याशाच्या नादी लागून, ह्या स्वामी नावाच्या या महात्म्याच्या नादी लागून अन्न पाण्या विना असाच बसलो, असाच सकाळपासून असेच बसलेलो दोघे. स्वामीने तर काही खाल्लं का? स्वामीने सुद्धा त्या दिवशी एक शीत सुद्धा अन्न खाल्लं नाही, एक कणभर सुद्धा अन्न खाल्लं नाही, एक घोडभर सुद्धा पाणी पिले नाही. स्वामी समर्थ महाराज सुद्धा उपवास. स्वामींना ते 300 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली महाराज कर्दळी मना, पूर्णतः मनोनिग्रह, पूर्णतः मनावरती कंट्रोल, संयम, शरीरावरती संयम. तपस्वी महात्मे त्यांना काय फरक पडणार? महाराज महिना जेवत नसायचे आणि कधी कधी महिना भरायला जेवढं जेवण तुम्हाला लागेल ते एकदाच खायचे. असं स्वामींचं जीवनचरित्रात काही प्रसंग काही ठिकाणी माझ्या वाचनात आले. 7-7 दिवस 8-8 दिवस स्वामी जेवत नसायचे. असं स्वामींचं चरित्र होतं. त्यांना ती सवय होती. त्या दिवशी स्वामींनी पाणी पिले नाही गोडभर, की अन्न खाल्लं नाही कणभर, पूर्णतः उपवासी स्वामी महाराज. बरं, स्वामी जर जेवत नसले तर स्वामींच्या सोबत आले हे दोन संन्यासी, ज्यांच्या सोबत आलो हे जर नाही जेवलं तर आपल्याला कुठे जेवतोय तुम्हाला? नाही. दिवसही मावळला, सूर्य अस्ताला गेला. नियम असो संन्यासाचा, सूर्य मावळ्याच्या नंतर जेवायचं नाही. दोघे संन्यासी त्या दिवशी केवळ उपवासी राहिले. उपवास, जेवणच नाही. रात्र झाल्यावर अन्न पाणी संन्यासाला गरज असल्याने जेवता सुद्धा येईना. आणि महाराज कशाला आले होते? हे दोन संन्यासी कशाला आले होते? कथा तुम्ही पहिल्यापासून ऐकली ना, म्हणून कथा पूर्ण ऐकली. कशासाठी आले होते? स्वामींचा छळ करण्यासाठी आले होते. घडलं काय? स्वामींचा छळ घडलं नाही. स्वतःचीच विटंबना झाली, स्वतःला उपाशी मारावं लागलं. स्वामीचा छळ करू नका. नाही चांगलं करतात नका करू. सज्जनांना त्रास देऊ नका, निंदा करू नका, त्रास देऊ नका महाराज. आणि म्हणून स्वामींचा छळ करण्यासाठी आलेल्या या दोन संन्यासांची विटंबना झाली. आणि अशा पद्धतीने पाखंड्याला दंड स्वामी करतात म्हणजे करतातच. तिथं हायगय नाही, पाठीत काठी पडणार स्वामींची. अदृश्य पद्धतीने सुजल्यावर कळतं. मागं बॅनर लावले होते बरेच जणांनी, आणलंय कुठं? त्याला म्हणायचं श्री स्वामी समर्थ. तर त्याच पद्धतीने पाखंड्यांना सुद्धा दंड देण्यासाठी स्वामींचा अवतार कार्य हे विसरून चालता येत नाही. आणि म्हणून स्वामींच्या चरणावरती मनोभावाने, भक्तीने, शुद्ध अंतकरणाने एकरूप व्हा. स्वतःला अर्पण करा. स्वामी सगळी काळजी तुमची घेतील. जे माझं अनन्य भावाने शरणागती पत्करतात, जे माझं अनन्य भावाने स्मरण करतात, योगक्षेमम वहाम्यहम, त्याचा चरितार्थ मी स्वतः जातीने लक्ष देऊन काळजीने त्याचा चरितार्थ मी पाहतो. स्वामींचं वचन हे जाता जाता, हम गए नाही हम जिंदा आहे, भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ती करा, शुद्ध अंतकरणाने स्वामींकडे जा, तरच हे घडतं. दुष्ट भाव जर मनामध्ये असेल, स्वामींची परीक्षा घेण्यासाठी जात असाल, स्वामींच्या सत्वावर जर परीक्षा घेत असाल, किंमत चुकवावी लागते. आणि म्हणून अशी ही प्रसिद्धी स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राची सर्वत्र ही प्रसिद्धी स्वामी पसरलेली आहे. ही विचित्र स्वामीची लीला सर्वजण अशी पाहतायत. आणि म्हणून साक्षात श्री विष्णू, साक्षात श्री दत्त, साक्षात श्री पाद श्री वल्लभ स्वामी महाराज, साक्षात श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, आणि अशी ही परंपरा अर्थातच श्री गुरु
परब्रह्म, अक्कलकोटी निवासी, ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ भगवान आणि यांची ही किमया आहे, यांचं संबंध जीवन चरित्र आहे. तर ते साक्षात तुमच्या आमच्यासाठीच आहे, लोकोपकारासाठी आहे, परोपकारासाठी, जगाच्या उद्धारासाठी. आणि म्हणून स्वामींचे व्हा, शुद्ध अंतकरणाने स्वामींच्या चरणावरती नतमस्तक व्हा. स्वामी तुम्हाला भरभरून देतील. तर स्वामींना या ठिकाणी परीक्षेसाठी जर तुम्ही सत्वाल, त्यांचा छळ कराल, चुकीच्या पद्धतीने स्वामींच्या भक्तांकडे पाहाल किंवा स्वामींकडे पाहाल, तर स्वामी शासन केल्याशिवाय राहणार नाही, ही पण गोष्ट सत्य आहे. आणि म्हणून स्वामी कळणं एवढं सोपं नाही महाराज. आणि हीच कथा हेच सांगण्यासाठी की स्वामींकडे शुद्ध अंतकरणाने जा, स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. ह्या दोन संन्याशाने प्रेम भावाने जर स्वामींकडे जर गेलं असती, तर त्या ठिकाणी स्वामी म्हटले असते, धर्मासाठी संन्यास घेतला तुम्ही तर खऱ्या अर्थाने पुण्यात्मे आहात. संसार त्याग करून धर्म प्रचारासाठी तुम्ही संन्यासी दीक्षा घेतली, या तुमचा सन्मान आहे. स्वामींनी स्वतःच्या हाताने त्यांना जेवायला वाढलं असतं महाराज, पण नाही. स्वतःच्या ज्ञानाचा गर्व, स्वतःच्या भगव्या वस्त्रांचं प्रदर्शन, आणि म्हणून प्रदर्शन नकोच, शुद्ध अंतकरण पाहिजे. आणि हे जर तुमच्याकडे असेल तर स्वामी तुमच्यासाठी कल्पवृक्ष आहेत. एवढंच आजच्या कथेमधून शिका. आणि आजच्या कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. दिवसेंदिवस आपली संख्या वाढते. लाईक करण्याची सगळ्यांचा जो भाव आहे त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते, स्वामींची भक्ती वाढताना दिसते. आणि म्हणून स्वामींना सांगा फक्त, स्वामी मला हे पाहिजे, तुमच्यासाठी स्वामी द्यायला तयार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नाममंत्र जप आणि स्वामींबद्दल दृढ श्रद्धा, दृढ भाव हाच आजच्या कथेतून शिका. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या कथेमध्ये सुद्धा सुंदर अशी वर्णन आपण पाहणार आहोत स्वामींच्या चरित्राविषयी. सर्व दत्तदासांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. अनेकापर्यंत ही कथा पोहोचली पाहिजे, अनेकांना ही कळाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत ही कथा पोहोचवा. स्वामींच्या कृपेने सगळ्यांचं कल्याण हो, मंगल हो, सर्वांची इच्छा पूर्ण हो. आणि सगळ्यांकडून मोठ्या मनाने, दृढ श्रद्धेनं श्री स्वामी समर्थ नाममंत्राचा जप हो, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. बोला परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.